आता आज आपण ज्या संख्येबद्दल शिकलेलो आहोत, परिमेय आणि अपरिमेय संख्या, तर यांच्या संदर्भात काही उदाहरणं आहेत. त्या उदाहरणांचा आपण काय करू, आज विचार करू, अभ्यास करू. पहिला प्रश्न आहे पहा, ऋण 3/8, ऋण 11/8, ऋण 13/8 आणि ऋण 5/8 या सर्वांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आता एक लक्षात घ्या की कोणतीही ऋण संख्या असेल, जसं की ऋण 4, तर त्यापेक्षा मोठा काय असतो? 0. कोणत्याही ऋण संख्येपेक्षा मोठा काय असतो? 0. आणि 0पेक्षा मोठी ही प्रत्येक धनसंख्या असते. कारण आपण अभ्यास केलेला आहे संख्या रेषेचा, लाईन नंबर्स. जसं की ओरिजिनल कोणता घेतला आपण? 0. तर इकडे सर्व धनसंख्या आहे ना, धन एक्स ऍक्सिस आणि हे ऋण एक्स ऍक्सिस असेल, तर इथं 1, 2, 3 आणि इकडे जर पाहिलं तर ऋण 1, ऋण 2 या पद्धतीने आपण ही नंबर लाईन्स पाहिलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की नंबर लाईन्सवर जसं जसं आपण राईट हँड साइड म्हणजे उजव्या बाजूला जाऊ तस तशी संख्या काय होत जाते? मोठी होत जाते. जसं की ऋण 2 पेक्षा मोठे ऋण 1, ऋण 1 पेक्षा मोठे 0, बरोबर. आणि यावरून काही नियम आपण पाहिले होते की प्रत्येक ऋण संख्येपेक्षा 0 मोठा असतो आणि 0पेक्षा प्रत्येक धनसंख्या काय असते? मोठी असते. आता इथं जी आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, ऋण 3/8, त्यानंतर ऋण 11/8, ऋण 13/8 आणि ऋण 5/8 या सर्वांचा छेद कसा आहे? सारखा. आता छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. परंतु हे धनसंख्ये संदर्भात आहे. आता मला सांगा, इथं प्रेझेंट असणारी सर्व संख्या ही कोणती आहे? ऋण संख्या. म्हणून आपण काय करायचं? सगळ्या छेद जे आहे त्याला इग्नोर करायचं. मग आता सांगा, ऋण 3, ऋण 11, ऋण 13 आणि ऋण 5 अशा किती संख्या आल्या आपल्याकडे? 4 संख्या आल्या. आता या सर्वांचा छेद सारखा असल्यामुळं आता जी संख्या जिचा अंश सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. आणि आपण ऋण मध्ये पाहिलं संख्या रेषेवर की काय होतं? ऋण संख्या जितकी लहान असली तितकी ती काय असते? मोठी असते. म्हणून या सर्वांमध्ये मोठा अंक कोणता असेल? ऋण 3 हा सर्वात मोठा अंक आहे. आणि आपल्याला विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती आहे? मग ऋण 3 असणारा अपूर्णांक कोणता होता? ऋण 3/8 हा अपूर्णांक या चारीमध्ये सर्वात मोठा अपूर्णांक असेल. देन सेकंड एक्झाम्पल कडे येऊ आपण. सेकंड एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पुढील परिमेय संख्येचा उतरता क्रम लिहा. आता चढता क्रम आणि उतरता क्रम. तर चढत्या क्रमामध्ये काय करतो आपण? संख्या सर्वात लहान अगोदर घेतो, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या घेतो. परंतु उतरत्या क्रमामध्ये काय करावं लागेल? सर्वात मोठी संख्या अगोदर आणि सर्वात लहान संख्या ही सर्वात शेवटी घ्यावी लागेल. मग आता यामध्ये जर पाहिलं आपण तर 2 संख्या धन दिलेल्या आहेत आणि 2 संख्या ऋण दिलेल्या आहेत. आता मला सांगा, आपण नियम काय पाहिला की प्रत्येक धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा कशी असते? मोठी असते. म्हणजे आता यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आता अगोदर आपण ऋण संख्येचा विचार करू. ऋण संख्या किती दिल्या आहेत आपल्याला? 2, बरोबर. आणि धनसंख्या किती दिल्या आहेत? 2. आता आपल्याला लावायचा उतरता क्रम. काय लावायचा आपल्याला? उतरता क्रम. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यायची. आता या दोघांना आपण ड्रॉप करू. आता राहिले 8/13 आणि 7/9 या दोन्ही संख्या कशा आहेत? धनसंख्या आहेत. आता या दोघांमध्ये काय करता येईल आपल्याला? पहा, एक भाग देता येईल. 7/9 ला जर भाग दिला आपण 0 पॉइंट किती झाले? आता इथं 70. मग किती? 9 63
पुन्हा 9 सती 63 या पद्धतीनं हे की नाही. म्हणजे ऍक्च्युअल याला जर आपण पाहिलं तर हा आवर्ती याला या ठिकाणी बरोबर. आणि त्यानंतर 11/13 जर पाहिलं आपण तर 11/13 मध्ये काय झालं बरं 0 पॉइंट किती झाला आता 110. किती 13 सती 13 आठी 104 बरोबर. 13 आठी 104 म्हणजे किती उरले 6 बरोबर ना. 110 मधून 104 गेले 6 उरले 60. ठीक आहे. नंतर 13×52 इथं थांबूया आपण कारण आपल्याला फरक इथं स्पष्ट लक्षात आलेला आहे बरोबर. आणि त्याचा आणखी एक ट्रिक आहे पहा. इथेही जर पाहिलं तर अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक आहे 2चा. इथंही छेद जो आहे अंशापेक्षा कितीला मोठा आहे 2 न मोठा आहे. मग फरक जर 1चा किंवा 2चा जर असेल तर मोठा अपूर्णांक हा नेहमी काय असतो मोठा असतो. ही सुद्धा ट्रिक आहे म्हणजे ही सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही. येतं लक्षात. लॉजिकली एका ट्रिक न तुम्ही सोडू शकता. ती ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला येते लक्षात. इथे जर पाहिलं आपण पहा की छेद अंशापेक्षा कितीला मोठा आहे 2 ने. इथं पण छेद अंशापेक्षा कितीला मोठा आहे 2 ने. मग 2चा डिफरन्स असेल सतत है ना क्रमामध्ये 2चा डिफरन्स असेल आणि धन जर अपूर्णांक असतील तर मोठा छेद असणारा अपूर्णांक हा काय असतो मोठा असतो. ओके. आणि म्हणून 7/9 आणि 11/13 यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता आला 11/13. म्हणून आपल्या क्रमामध्ये सर्वात अगोदर कोणता लिहिणार आपण 11/13 आणि त्यानंतर दुसरा अपूर्णांक लिहिणार 7/9. पण आता उरलेले जे 2 अपूर्णांक आहेत ते कोणते कोणते आहेत ऋण 5/9 आणि ऋण 9/13. तर चला यांचंही कॅल्क्युलेशन करू. सांगा ऋण 5/9 काय येईल बरं सांगा 0.50 झाले आता. हा 9×5 = 45 म्हणजे ह्या आवृत्ती आला बरोबर आहे का 0.5. त्यानंतर दुसरा कोण दिला आपल्याला ऋण 9/13. ठीक आहे. इथे 4चा फरक आहे. 13 सती 91 भाग बसत नाही कारण आपल्याकडे किती झाले आहेत 90 बरोबर आहे का. 13 सत 78 किती उरले 12 120 किती होईल 13 117. ठीक आहे. इथं आपण स्टॉप करू. आता 0.55 आणि -0.69 याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे बरं -0.55 कारण ऋण संख्या जितकी लहान तितकी ती काय असते मोठी असते. आणि दॅट्स वाय या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कोणता आला हा म्हणजे ऋण 5/9 ची व्हॅल्यू जी आहे तर ती ऋण असताना ती लहान आहे म्हणजेच ती मोठी व्हॅल्यू आहे. आणि ऋण 9/13 ची व्हॅल्यू ऋण 0.69. तर या दोघांमध्ये मोठा अंक आहे 0.55 मायनस. दॅट्स वाय -5/9 हा मोठा अपूर्णांक असेल. आणि म्हणून क्रमांमध्ये लिहित असताना अगोदर कोणाला घेणार आपण -5/9 आणि त्यानंतर -9/13. तर हा झाला उतरता क्रम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट गणिताकडे येऊ आपण. 5/21 5/15 5/3 आणि 5/17 या संख्येपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक. आता एक लक्षात घ्या आपण जेव्हा 25/2 आणि 15/2 इथे जर पाहिलं आपण तर छेद कसा आहे सारखा. संख्या कशा आहेत धन. मग धन संख्या असेल आणि छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय ग्राह्य धरतो आपण मोठा धरतो. आता इथं जे संख्या दिल्या आहेत आपल्याला 5/21 5/15 5/3 आणि 5/17
यांचं वैशिष्ट्य काय आहे? या सर्वच्या सर्व धन संख्या आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स, आणि सर्वांचा अंश कसा आहे? सारखा. मग अंश सारखा असेल तर कोणता अपूर्णांक मोठा असतो? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आणि दॅट्स व्हाय छेदामध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात लहान छेद कोणता आहे? 3 छेद असणारा अपूर्णांक कोणता आहे? 5/3. हा जो अपूर्णांक आहे तर ही काय झाली? आपली सर्वात मोठी संख्या झाली. आणि सर्वात लहान संख्या कोणती असणार? ज्याचा छेद सर्वात मोठा. मग कोणता येते? 5/21. आणि आता आपण विचारलं की यांच्यातील काय विचारलं आपल्याला? फरक. फरक म्हणजे इथं अपूर्णांकाची काय आली? वजाबाकी. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता होता? 5/3. आणि हे किती आहे? 5/21. 3 आणि 21 चा संबंध आहे का? 3×21. सो 5 ला आणि 3 ला आपण कितीने करणार? 7 ने मल्टिप्लाय करणार छेद समान करण्यासाठी. 7×5=35, 7×3=21. छेद सारखा असेल तर छेद किती वेळेस घ्यायचा? एकदाच. आणि 35 मधून 5 काय करणार आपण? मायनस करणार. मग किती येईल? 30/21. अजून कमी करता येईल का? 30. म्हणजे किती आलं? 6. म्हणजे हे जे दिलेले 4 अपूर्णांक होते त्याच्यातला जेव्हा आपण सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येतील फरक काढला तो डिफरन्स किती आला? 10/7. देन चौथ्या गणिताकडे येऊ आपण. आता इथे काय विचारलं पहा? ऋण 7/2 या संख्येच्या गुणाकार व्यस्त विरुद्ध संख्या कोणती? 2 गोष्टी विचारलेल्या आहेत, गुणाकार व्यस्त आणि विरुद्ध संख्या. दोन्ही कन्सेप्ट समजून घेऊ आपण. अगोदर पहा गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त काय करतो बरं आपण? अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश. जसं की एखादी संख्या a/b स्वरूपात असेल तर त्याला कसं लिहितो आपण? b/a. एखादी संख्या a असेल तर त्याला कसं लिहू आपण? 1/a. बरोबर आहे का? त्याला काय म्हणतो आपण? गुणाकार व्यस्त. आणि दुसरा आहे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्या कसं? समजा पहिली संख्या a आहे तर त्याची विरुद्ध संख्या काय असेल? ऋण a. जर विरुद्ध संख्या ऋण 3 असेल, सॉरी एक संख्या ऋण 3 आहे तर त्याची विरुद्ध संख्या काय असेल? धन 3 असेल. बरोबर. मग आता अगोदर काय करू आपण? ऋण 7/2 याचा गुणाकार व्यस्त करू आणि त्यानंतर त्याची काय करू? विरुद्ध करू. पहा संख्या होती ऋण 7/2. आता याचा अगोदर काय करायचं सांगितलं मी तुम्हाला? गुणाकार व्यस्त. काय गुणाकार व्यस्त? ऋण 2/7. आणि त्यानंतर याची कोणती संख्या काढायची आपल्याला? अपोजिट नंबर्स फाइंड करायचा आहे. सो काय येईल याचं? फक्त ऋण असेल तर धन, धन असेल तर ऋण. आणि दॅट्स व्हाय याचं जे आन्सर असेल ते किती असेल? 2/7. ही ऋण 7/2 याची काय झाली? गुणाकार व्यस्ताच्या विरुद्ध संख्या. त्यानंतर नेक्स्ट आहे 15/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप लिहा. आता दशांश रूप लिहिताना सर्वात अगोदर आपण अपूर्णांक लिहिणार. बरोबर. आणि त्यानंतर आपण विचार करणार की याचं काही संक्षिप्त रूप निघतं का? नाही निघत. कारण 15 ही संयुक्त संख्या असेल, मात्र 11 ही काय आहे? मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे याचं संक्षिप्त रूप होतं का? नाही. ठीक आहे. 11 जे आहे ते आपल्या टेबल जनरली 30 पर्यंत माहित आहे, त्याच्यामुळे आपण 11 ने डिवाइड करू शकतो. 11 1 11. किती उरले? 4. 11 3 33. किती उरले? 6. 11 सखे 66. किती उरले? 4. आलं काय?
40 आलं म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे आता 3 6 3 6 काय होणार आहे रिपीट होणार आहे बरोबर आहे का पुन्हा 11 3 33 किती उरले 7 पुन्हा 11 7 66 म्हणजे हे रिपीट व्हायला लागलं मग रिपीट होत असेल तर तुम्हाला माहिती आहे तर दोन अंक रिपीट व्हायले एक होत असेल तर आपण अप्पर केसला डॉट लावतो पण दोन होत असेल तर काय लावायचं आहे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे आणि दॅट्स वाय 1.36 त्याच्यावर बार आपल्याला प्लेस करायचा आहे तर हे असेल त्याचं दशांश ओके देन वळूया आपल्या 6व्या गणिताकडे 6वं गणित काय सांगतं आपल्याला हा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पुढील पैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती आता ओव्हरऑल जर केअरफुल पाहिलं आपण तर पहिलं दुसरं आणि तिसरं जे ऑप्शन आहे या सर्वच्या सर्व काय आहे ऋण संख्या आहे परंतु चौथं ऑप्शन जर पाहिलं आपण तर 0.4 आहे कोणत्याही संख्येला जर 4 ने आपण डिवाइड केलं तर आन्सर काय निघतं 0 निघतं एक लक्षात घ्या 4 ला जर आपण 0 ने केलं हे उत्तर निघतं का याला आपण इन्फिनिटी म्हणतो हे की नाही तर हे जे आहे नॉट डिफाईन म्हणतो आपण हे की नाही तर ते उत्तर निघत नाही परंतु 4/0 जर असेल आन्सर काय येतं 0 आणि 0 हा प्रत्येक ऋण संख्येपेक्षा कसा असतो मोठा असतो आणि दॅट्स वाय या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4 ओके आणि सर्वात शेवटी 7व्या क्रमांकाचा प्रश्न आता यामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वात लहान परिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे ओके आता एक लक्षात घ्या आता याला मी अगोदर केअरफुली जर पाहिलं तुम्ही काय झालेले बरं याच्यामध्ये अंश कसा आहे सारखा आहे परंतु सर्व संख्या कशा आहेत ऋण आहेत असं गणित सोडवताना काय करायचं माहितीये का अगोदर सर्वांना काय गृहीत धरा तुम्ही धन गृहीत धरा पहा अगोदर धन गृहीत धरलं 1/5 1/7 1/3 आणि 1/6 आता ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय सर्वात मोठा मग आता मला सांगा याच्या सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला 1/3 आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आला 1/7 तर 1/7 हा झाला आपला सर्वात लहान अपूर्णांक आणि 1/3 झाला सर्वात मोठा अपूर्णांक परंतु आपल्याला जेव्हा संख्या दिल्या होत्या त्या धन दिल्या होत्या का नाही त्या काय दिल्या होत्या ऋण दिल्या होत्या मग याचा अर्थ याला जर आपण ऋण केलं तर ऋण 1/7 हा काय होऊन जाईल बरं या सर्वात मोठा अपूर्णांक होऊन जाईल बरोबर आहे का हा काय होऊन जाईल सर्वात मोठा अपूर्णांक होऊन जाईल आणि ऋण 1/3 जर पाहिलं आपण धनाच्या ऐवजी आपण काय केलं ऋण केलं ऋण संख्या जितकी लहान तितकी ती मोठी असते आणि त्यामुळं इथं काय होऊन जाईल 1/3 सर्वात मोठा होता विरुद्ध केलं त्याच्या उलट होईल म्हणजे हा का होईल सर्वात लहान अपूर्णांक आणि दॅट्स वाय आपल्याला काय शोधायचं होतं की सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आता धन जर दिलं असतं तर आपण उत्तर काय दिलं असतं 1/7 पण आपल्याला संख्या कशा दिल्या आहेत ऋण आणि दॅट्स वाय सर्वात लहान अपूर्णांक कोणता येईल ऋण 1/3 आणि दॅट्स वाय हे असेल त्याचं आन्सर बरोबर तर अशा पद्धतीनं हे आपण 7 उदाहरणं जी आहेत तर ती समजून घेतली नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एक लेक्चर होईल आपल्या परिमेय संख्येवर त्यामध्ये सुद्धा आपण 7 ते 8 उदाहरणं पाहू आणि त्यानंतर आपला पहिला चॅप्टर संपेल ठीक आहे